गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे, राईट. सो आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे टाईप्स अँड लेवल्स ऑफ टेस्टिंग. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर अप करणार आहोत? तर फर्स्ट असणार आहे लेवल्स ऑफ टेस्टिंग. आपण जी काही टेस्टिंग करतो सॉफ्टवेअर टेस्टिंगची, त्याच्यामध्ये नेमकी किती लेवल्स आहेत त्याचा स्टडी आपण करणार आहोत. प्लस त्यामधलं जो काही फर्स्ट असणार आहे युनिट टेस्टिंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस, ड्रायव्हर अँड स्टब याच्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. फर्स्ट असणार आहे लेवल्स ऑफ टेस्टिंग. ओके. सॉफ्टवेअर टेस्टिंग लेवल्स आर दी डिफरंट स्टेजेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल वेअर टेस्टिंग इज कंडक्टेड. ओके. हे जे काही सॉफ्टवेअर टेस्टिंग लेवल आहे ते म्हणजे काय, तर त्या काय असणार आहेत, स्टेजेस असणार आहे. डिफरंट स्टेजेस कोणाच्या, जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे. ओके. जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे त्याचं टेस्टिंग करण्यासाठीच्या ज्या काही नंबर ऑफ स्टेजेस असणार आहेत, दॅट इज नथिंग बट लेवल्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. तर कोणकोणत्या लेवल्स असणार आहेत, तर त्या लेवल्स असणार आहेत युनिट टेस्टिंग, नेक्स्ट इंटिग्रेशन टेस्टिंग, नेक्स्ट सिस्टीम टेस्टिंग अँड दी लास्ट वन इज ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. लक्षात येतं आहे, ज्या काही नंबर ऑफ स्टेजेस असणार आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचं टेस्टिंग करत असताना नंबर ऑफ स्टेजेस असणार आहेत, त्या नंबर ऑफ स्टेजेस म्हणजेच कोण झालं, लेवल्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. सगळ्यात ग्राउंडला बेसला कोण असणार आहे, फर्स्टली जेव्हा एखादं टेस्टिंग करतो एखाद्या सॉफ्टवेअरचं आपण, त्यावेळी फर्स्टली कुठलं टेस्टिंग होणार आपलं, तर युनिट टेस्टिंग. नेक्स्ट त्याच्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंग, नेक्स्ट सिस्टीम टेस्टिंग आणि दी लास्ट वन इज ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ह्या काय आहेत, स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज असणार आहे युनिट टेस्टिंग, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण रिगार्डिंग युनिट टेस्टिंग स्टडी करणार आहोत. ओके. कोणकोणत्या लेवल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं हे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आधी बघून घेऊया. युनिट टेस्टिंगमध्ये काय होतं, अ लेवल ऑफ दी सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस where individual units of software are tested. The purpose is to validate the each unit of the software performs as designed. म्हणजेच काय, हे जे काही युनिट टेस्टिंग असणार आहे हे काय असणार आहे, फर्स्ट स्टेज असणार आहे, राईट. जे काही सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये ही फर्स्ट स्टेज असणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत, एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, राईट. त्या नंबर ऑफ मॉड्यूल्सचं इंडिव्हिज्युअली, त्या युनिटचं इंडिव्हिज्युअली टेस्टिंग केलं जातं युनिट टेस्टिंगमध्ये. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक जे काही युनिट असणार आहे, राईट, किंवा प्रत्येक जो काही मॉड्यूल असणार आहे तो ॲज पर जसं आपण डिझाईन केलेला आहे तसाच परफॉर्म होतो का, हे काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. तो मॉड्यूल ज्या पद्धतीने डिझाईन केला होता ॲक्च्युली तो तसाच परफॉर्म होतो आहे का, हे कशात, युनिट टेस्टिंगमध्ये टेस्ट केलं जातं. नेक्स्ट असणार आहे इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग मीन्स वॉट, अ लेवल ऑफ दी सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस वेअर इंडिव्हिज्युअल युनिट्स आर कंबाइन्ड अँड टेस्टेड ॲज अ ग्रुप. द पर्पज ऑफ दिस लेवल ऑफ टेस्टिंग इज टू एक्सपोज फॉल्ट्स इन द इंटरॅक्शन बिटवीन इंटिग्रेटेड युनिट्स. म्हणजेच काय, ही जी लेवल असणार आहे इंटिग्रेशन टेस्टिंगची, ही जी स्टेज असणार आहे ती आफ्टर युनिट टेस्टिंग येणार, राईट. याच्यामध्ये काय होतं, जे काही आपण युनिट टेस्ट केलेले असतात, इंडिव्हिज्युअली जे काही मॉड्यूल्स असतात ते टेस्ट केलेले असतात, ते जे काही मॉड्यूल्स असतात ते कंबाईंड करून ते ॲज अ ग्रुप टेस्ट केले जातात. ते कंबाईंड केल्यानंतर त्यांचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा त्याचं जे काही वर्किंग आहे ते प्रॉपरली होतं आहे की नाही हे काय केले जातं, टेस्ट केलं जातं इंटिग्रेशनमध्ये, राईट. सो याच्यामध्ये काय होतं, जे काही आपण इंटिग्रेट केलेले आहेत युनिट्स, नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत, राईट. एक कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार, ते मॉड्यूल्स किंवा ते युनिट्स काय केले जातात, इंटिग्रेट केले जातात. सो ते मॉड्यूल्स इंटिग्रेट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असणार आहे, त्याच्यामध्ये जे काही फॉल्ट्स क्रिएट होतात किंवा जे काही फॉल्ट डिफेक्ट प्रेझेंट असतात ते काय केले जातात, एक्सपोज केले जातात. ओके. हे कशामध्ये होतं, इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये. दॅट मीन्स जे काही मॉड्यूल्स असणार आहेत ते इंटिग्रेट केल्यानंतर त्यांचं जे काही फंक्शन आहे ते प्रॉपरली होतं की नाही, की तिथे कोणता डिफेक्ट आहे हे टेस्ट करण्याचं काम इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये केले जातं. नेक्स्ट आहे सिस्टीम टेस्टिंग.
Okay, a level of software testing process where a complete integrated system is tested. The purpose of this test is to evaluate the system's compliance with the specified requirements. ही काय आहे, थर्ड स्टेज असणार आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रोसेसमधली ही थर्ड स्टेज असणार आहे, थर्ड लेवल असणार आहे, राईट. इंटिग्रेशन टेस्टिंग नंतर सिस्टीम टेस्टिंग येतं. ओके, आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर जी काही होल सिस्टीम असणार आहे, जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत त्यामध्ये प्रेझेंट, ते होल मॉड्यूल्स इंटिग्रेट केले जातात. म्हणजेच ती कंप्लीट सिस्टीम, होल सिस्टीम काय केली जाते, याच्यामध्ये टेस्ट केली जाते. ओके, सो ह्याचा मेन पर्पज काय असणार आहे, तर जे काही रिक्वायरमेंट्स असणार आहेत कस्टमरच्या, त्या फुलफिल झाल्यात की नाही, की काही त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे, हे त्या सिस्टीममध्ये, सिस्टीम टेस्टिंगमध्ये टेस्ट केलं जातं. ओके, सो ह्या स्टेजमध्ये काय येणार, कंप्लीट सिस्टीमचं टेस्टिंग. ओके, कंप्लीट सिस्टीम प्रॉपरली वर्कआउट होते का, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स त्या फुलफिल करते का, जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते कंप्लीट झालेत का, हे सगळं टेस्टिंग कोण करतं, सिस्टीम टेस्टिंग. ओके, नेक्स्ट लेवल असणार आहे लास्ट स्टेज, दॅट मीन्स लास्ट स्टेज ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस. ओके, ती असणार आहे ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, राईट. सो ॲक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय, ह्या लेवलमध्ये नेमकं काय होतं, अ लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस वेअर अ सिस्टीम इज टेस्टेड फॉर ॲक्सेप्टेबिलिटी. ही जी लेवल आहे याच्यामध्ये सिस्टीम टेस्ट केली जाते का, कारण ती जी काही सिस्टीम आहे ते ॲक्सेप्टेबिलिटीसाठी केली जाते, राईट. टेस्टिंग कशासाठी केलं जातं, फॉर ॲक्सेप्टेबिलिटी. द पर्पज ऑफ दिस टेस्ट इज टू इव्हॅल्युएट द सिस्टीम्स कंपायलन्स विथ द बिझनेस रिक्वायरमेंट्स अँड असेस वेदर इट इज ॲक्सेप्टेबल फॉर डिलिव्हरी. याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही फायनल प्रोडक्ट बनलेला आहे किंवा जे काही सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे, कोणासाठी, फॉर बिझनेस पर्पज, किंवा कोणता एखादा इंडिव्हिज्युअल कस्टमर असेल, राईट, ज्याच्यासाठी बनवलेलं आहे त्याला देण्यासाठी त्या क्वालिटीचा तो प्रोडक्ट बनला आहे का, आता आपण तो डिलिव्हरी करू शकतो का कस्टमरला, हे सगळं टेस्टिंग ॲक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये केलं जातं. ही टेस्ट कधी येते, आफ्टर सिस्टीम टेस्टिंग ॲक्सेप्टन्स टेस्टिंग इज फॉर्म, राईट. नेक्स्ट आहे युनिट टेस्टिंग. आता युनिट टेस्टिंग म्हणजे काय, नेमकं काय होतं याच्यामध्ये आपण बघूया. इट इज अ लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग वेअर इंडिव्हिज्युअल युनिट्स और कॉम्पोनंट्स ऑफ सॉफ्टवेअर आर टेस्टेड. म्हणजेच काय, हे सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेसमधली फर्स्ट लेवल असणार, राईट, बेसिक लेवल आहे, फर्स्ट स्टेज असणार सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेसमध्ये. सो याच्यामध्ये काय होतं, इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्स आहेत ना, ते काय केले जातात, टेस्ट केले जातात. जे सॉफ्टवेअरचे इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्स असतात ते टेस्ट केले जातात, त्यालाच काय म्हटलं जातं, युनिट टेस्टिंग. द पर्पज इज टू व्हॅलिडेट दॅट ईच युनिट ऑफ सॉफ्टवेअर परफॉर्म्स ॲज डिझाइनड. त्याचं मेन गोल काय आहे, तर ते चेक करतं, ते टेस्ट करतं, व्हॅलिडेट करतं. काय, तर जे काही आपण मॉड्यूल डिझाईन केलेलं होतं तसंच ते वर्कआउट होतं आहे का, त्याचा परफॉर्मन्स तसंच आहे का, ते ॲक्च्युअलमध्ये तसंच वर्क होते का जसं आपण डिझाईन केलेलं, हे सगळं ते टेस्ट करतं. ओके, चेक करतं. नेक्स्ट, अ युनिट इज स्मॉलेस्ट टेस्टेबल पार्ट ऑफ एनी सॉफ्टवेअर, राईट. इट युजली हॅज वन ऑर फ्यू युनिट्स अँड युजली अ सिंगल आउटपुट. दॅट मीन्स युनिट टेस्टिंगमध्ये काय होतं, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ सॉफ्टवेअर टेस्ट केला जातो, राईट, त्यालाच काय म्हणतात, युनिट टेस्टिंग. इन प्रोसिजरल प्रोग्रॅमिंग अ युनिट मे बी अँड इंडिव्हिज्युअल प्रोग्रॅम, फंक्शन और प्रोसिजर एक्सेट्रा. आता जे काही आपली प्रोसिजरल प्रोग्रॅमिंग लँग्वेज असते, ओके, त्याच्यामध्ये युनिट म्हणजे कोणाला कन्सिडर केलं जातं, तर जो काही प्रोग्रॅम असणार आहे इंडिव्हिज्युअल, त्या इंडिव्हिज्युअल प्रोग्रॅमला किंवा फंक्शन किंवा प्रोसिजर जे काही प्रेझेंट असतं त्या प्रोग्रॅमिंगमध्ये, त्याला ॲज अ युनिट कन्सिडर केलं जातं. युनिट टेस्टिंग मेथड कधी परफॉर्म केली जाते किंवा कुठे परफॉर्म केली जाते, तर इट इज परफॉर्म्ड बाय यूजिंग दी व्हाईट बॉक्स टेस्टिंग मेथड. व्हाईट बॉक्स टेस्टिंग मेथडमध्ये काय केलं जातं, युनिट टेस्टिंग यूज केलं जातं. व्हेन इट इज परफॉर्म, ते कधी परफॉर्म केलं जातं, तर इट इज द फर्स्ट लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड इज परफॉर्म्ड बिफोर टू इंटिग्रेशन टेस्टिंग, राईट.
सॉफ्टवेअर टेस्टिंगची फर्स्ट स्टेज जी असणार आहे, फर्स्ट लेवल जी असणार आहे ती कोण असणार आहे? युनिट टेस्टिंग. ओके, आणि ही कधी असते? इंटिग्रेशन टेस्टिंगच्या बिफोर ही वर्कआउट होते. हू परफॉर्म्स इट? ही कोण परफॉर्म करतं? तर बाय सॉफ्टवेअर डेव्हलपर्स देमसेल्स. जो कोणी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, ज्यानं हे डेव्हलप केलेलं आहे सॉफ्टवेअर, तो स्वतः काय करतो? युनिट टेस्टिंग परफॉर्म करतो. नेक्स्ट, युनिट टेस्टिंगच्या रिक्वायरमेंट्स कोणकोणते आहेत किंवा टास्क कोणकोणते आहेत बघूया आपण. ओके, फर्स्ट असणार आहे युनिट टेस्ट प्लॅन. आता जी काही आपण टेस्ट करणार आहे त्याचा प्लॅन तरी आपल्याला आधी बनवला पाहिजे, राईट? सो कोणकोणते रिक्वायरमेंट्स असणार त्याच्यासाठी? आधी प्लॅन बनवला पाहिजे, त्याच्यासाठी टेस्ट केसेस बनवले पाहिजेत, नंतर ते परफॉर्म केलं पाहिजे. सो रिक्वायरमेंट्स आर युनिट टेस्ट प्लॅन, प्रिपेअर, रिवर्क, baseline, unit test cases or scripts, then prepare, review, rework, baseline, unit test and perform. These are the requirements of unit testing. याच्याबद्दल कुठेही तुम्हाला काही क्वेश्चन विचारला जाणार नाही. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ युनिट टेस्टिंग. आता ह्या युनिट टेस्टिंगचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत? द फर्स्ट वन इज इट इन्क्रीजेस कॉन्फिडन्स इन चेंजिंग और मेंटेनिंग कोड. ओके, जे काही चेंजेस करायचे असतील तर त्यावेळी काय होतं? कॉन्फिडंट लेवल इन्क्रीज करतं पर्टिक्युलर मॉड्यूलमध्ये. दी प्रोसेस बिकम्स फास्टर अँड इझियर. फास्टर अँड इझियर का म्हटलेलं आहे? सपोज एखाद्या मॉड्यूलमध्ये जर एरर प्रेझेंट असेल कोड डेव्हलप करताना, तर युनिट टेस्टिंग केल्यानंतर त्याला तो लगेच एरर तो फाइंड आउट होतो. प्लस काय होतं? पुन्हा तो चेंज डिरेक्टली तिथं जाऊन लगेच करू शकतो, राईट? सो त्याच्यावरचा जो काही खर्च असणार आहे तो सुद्धा काय होणार? ॲटोमॅटिकली कमी होणार. प्लस त्याच्यासाठी जो काही टाईम रिक्वायर्ड आहे तो सुद्धा काय होणार? कमी होणार. जर कंप्लीट सॉफ्टवेअर झाल्यानंतर बनवून, ओके, जर एखादं सॉफ्टवेअर कम्प्लिटली बनवून झालं आणि त्याच्यानंतर एखादा एरर फाइंड आउट झाला, तर परत त्या मॉड्यूलपर्यंत पर्टिक्युलर जाऊन पुन्हा तिथे चेंज करून पुन्हा टेस्टिंग करणं, याच्यासाठी जो काही टाईम लागणार आहे तो एक्स्ट्रा होणार. प्लस त्याची कॉस्ट पण जास्त होणार. पण युनिट टेस्टिंग केल्यानंतर प्रत्येक मॉड्यूलचं सेपरेटली त्या पर्टिक्युलर मॉड्यूलमध्ये कोणता एरर आहे का हे फाइंड आउट करणं आपल्याला इझी जातं. ओके, फाइंड सॉफ्टवेअर बग्स इझिली, फॅसिलिटीज चेंज अँड डेव्हलपमेंट इज फास्टर. दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ युनिट टेस्टिंग. लक्षात येतं आहे? नेक्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे द डिबगिंग प्रोसेस कॅन बी सिम्प्लिफाईड टू अ ग्रेट एक्सटेंट बाय युनिट टेस्टिंग. इफ अ सर्टन टेस्टिंग फॉल्स, then only the latest changes that have been made to the code need to be debugged. ओके, म्हणजेच काय सांगितलं आहे त्यांनी? जे काही आपण नंतर चेंजेस करतो, ओके, सर्टनली तेच फक्त आपण डिबग करू शकतो. जो काही आधीचा बाकीचा जो काही प्रोग्राम आपण टेस्ट केलेला आहे, जो काही मॉड्यूल टेस्ट केलेला आहे, ते पुन्हा मॉड्यूल टेस्ट करण्याची गरज नाही. तर जे काही आपण लेटेस्ट चेंज केलेले आहेत, जस्ट तोच कोड आपण डिबग करू शकतो. नेक्स्ट, any problems or bugs in the system are identified in the early stage through unit testing, and because of that the cost of bugs fixes is significantly reduced. म्हणजेच काय? एखादा जर मॉड्यूल आपण सॉफ्टवेअर बनवत असताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आणि त्या नंबर ऑफ मॉड्यूल्सचं इंडिव्हिज्युअली टेस्टिंग केलं, दॅट मीन्स युनिट टेस्टिंग केलं, तर तिथं जर एखादी एरर सापडली, तिथं जर एखादा फॉल्ट सापडला, डिफेक्ट सापडला, तर त्या कोडमध्ये डिरेक्टली जाऊन आपण चेंजेस करू शकतो. प्लस तो पर्टिक्युलर मॉड्यूल आपण पुन्हा टेस्ट करू शकतो, राईट? सो त्यामुळे काय होईल? आपला जो काही टाईम असणार आहे तो वेस्ट होणार नाही. प्लस जी काही कॉस्ट त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणार आहे ती काही ऑटोमॅटिकली कमी होईल, राईट? आणि जो काही बग असेल तो रिमूव्ह होऊन जाईल. सो हे सुद्धा एक स्ट्रॉंग ॲडव्हान्टेज असणार आहे युनिट टेस्टिंगचं. ड्रायव्हर्स इन युनिट टेस्टिंग. आता हे ड्रायव्हर्स म्हणजे काय असणार आहे युनिट टेस्टिंगमध्ये? नेमकं काय त्याचं काम असणार आहे बघूया आपण. अ ड्रायव्हर इज बेसिकली अ पीस ऑफ कोड थ्रू विच अदर प्रोग्राम्स और पीसेस ऑफ कोड और मॉड्यूल्स कॅन बी कॉल्ड. ओके, ह्यो एक असा कोड असणार आहे जो काय करतो? अदर जे काही प्रोग्राम्स आहेत ते कॉल करतो, किंवा जे काही दुसरे, हा एक पर्टिक्युलर मॉड्यूल आहे, तो काय करतो? जे काही दुसरे मॉड्यूल्स असतील, जे काही दुसरे प्रोग्राम्स किंवा कोड असेल त्यांना कॉल करण्याचं काम करतो. ओके,
ड्रायव्हर्स आर दी मेन प्रोग्राम थ्रू विच अदर मॉड्यूल्स आर कॉल्ड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे जो कोणी ड्रायव्हर असणार आहे तो मेन प्रोग्राम असणार आहे. ओके, आणि तो काय करतो, जे काही अदर मॉड्यूल्स, जे काही अदर प्रोग्राम्स असतील किंवा जो काही कोड असेल ते तो कॉल करतो. ओके, इफ वी वॉन्ट टू टेस्ट एनी मॉड्यूल, ओके, it is required that we should have a main program which will call the testing module. ओके, जर आपल्याला पर्टिक्युलर मॉड्यूलचं टेस्टिंग करायचं असेल तर आपल्याला काय गरजेचं असतं, मेन प्रोग्रॅमनं जो काही रिस्पेक्टिव्ह मॉड्यूल्स आहे त्याला कॉल करणं गरजेचं असतं. राईट. मग त्यावेळी काय केलं जातं तिथं, विदाउट द डमी प्रोग्रॅम ऑर ड्रायव्हर द कम्प्लीट टेस्टिंग ऑफ द मॉड्यूल इज नॉट पॉसिबल. ओके, एखाद्या मॉड्यूलचं कंप्लीट टेस्टिंग करायचं असेल तर तिथं मग काय लागतं, डमी प्रोग्रॅम किंवा ड्रायव्हरची गरजच असते, ते इसेन्शियल असतं. ओके, का असतं, कारण ड्रायव्हर्स आर बेसिकली कॉल्ड इन बॉटम अप टेस्टिंग अप्रोच. ड्रायव्हर्स कधी कॉल केले जातात, जनरली बॉटम अप टेस्टिंग अप्रोचच्या वेळी ड्रायव्हर्स कॉल केले जातात. इन बॉटम अप टेस्टिंग अप्रोच द बॉटम लेवल ऑफ मॉड्यूल्स आर प्रिपेअर्ड बट द टॉप लेवल मॉड्यूल्स आर नॉट प्रिपेअर्ड. बॉटम अप अप्रोचमध्ये ड्रायव्हर्स का असतात, त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं, मी एक्झाम्पल देतेच तुम्हाला नंतर. त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं, जे काही बॉटमचे मॉड्यूल्स असतात, दॅट मीन्स तुम्ही चाइल्ड मॉड्यूल लक्षात ठेवा, फक्त त्यांना चाइल्ड मॉड्यूल म्हटलं जात नाही, मी तुम्हाला जस्ट सांगायला समजण्यासाठी. जे काही बॉटमला मॉड्यूल्स असतात ते तयार असतात, पण जे काही टॉपला असणार आहे पॅरेंट मॉड्यूल तुम्ही समजू शकता, तो प्रिपेअर्ड नसतो. मग त्यावेळी काय केलं जातं, तिथं डमी प्रोग्राम, डमी मॉड्यूल तयार केला जातो. ओके, सो टेस्टिंग ऑफ द बॉटम लेवल मॉड्यूल इज नॉट पॉसिबल विथ द हेल्प ऑफ मेन प्रोग्राम. सो वी प्रिपेअर अ डमी प्रोग्राम ऑर ड्रायव्हर टू कॉल बॉटम लेवल मॉड्यूल्स अँड परफॉर्म इट्स टेस्टिंग. दॅट मीन्स त्यांनी ते काय सांगितलं, जे काही बॉटम मॉड्यूल्स असणार आहेत ते तयार आहेत आपल्याकडे एक्झिक्युशनसाठी, पण जो काही आपला टॉप मॉड्यूल असणार आहे तो रेडी नाही आहे, आता तो प्रिपेअर्ड नाही आहे. सो आता एक्झिक्युशन कसं करायचं एखाद्या पर्टिक्युलर मॉड्यूलचं, तर त्यावेळी काय केलं जातं, तिथे एक डमी प्रोग्राम तयार केला जातो, जेणेकरून तो काय करतो, जे काही बॉटमला मॉड्यूल्स असणार आहेत ते तो कॉल करतो आणि एक्झिक्युशन घडवून आणतो. ओके, आणि त्यालाच जो काही आपण डमी प्रोग्राम बनवलेला असणार आहे टॉपला त्यालाच काय म्हटलं जातं, ड्रायव्हर्स. लक्षात येते. आपण एक एक्झाम्पल बघूया त्याच्यासाठी. Suppose we have an application in which 3 modules are there, say login, add student and cancel admission. ओके, आपण एक ॲप्लिकेशन घेऊया ज्याच्यामध्ये 3 मॉड्यूल्स असणार आहेत. पहिलं असणार आहे लॉगिन पेजचं, नेक्स्ट असणार आहे ॲड स्टुडंट, ओके, अँड द लास्ट वन इज द कॅन्सलेशन स्टुडंट. ओके, असे 3 मॉड्यूल्स आहेत. नाउ वी वॉन्ट टू डू टेस्टिंग ऑफ द ॲड स्टुडंट मॉड्यूल. ॲड स्टुडंट मॉड्यूल can't run stand alone. First we have to enter into login page and then add student module will be executed. So add student module will be called by the login module. Let us assume that login module has not been developed by the developers. In this case we have to create a dummy module of login which will call login module, and then the functionalities of the add student module will be tested. In this case login module will be called as driver and the add student will be module which is being tested. म्हणजेच काय लक्षात घ्या, सपोज आपल्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये लॉगिन, ॲड स्टुडंट अँड कॅन्सलेशन स्टुडंट असे 3 आपल्याकडे मॉड्यूल्स आहेत. आपल्याला कोणतं मॉड्यूल टेस्ट करायचं आहे, ॲड स्टुडंट हे मॉड्यूल टेस्ट करायचं आहे. तर आपण डिरेक्टली ते टेस्ट करू शकतो का, नाही. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे, एखाद्या स्टुडंटचं नेम का असू दे किंवा एखादा स्टुडंट ॲड करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी त्याला लॉग इन केलं पाहिजे, राईट. सो त्याच्यासाठी लॉग इन मॉड्यूल कॉल करायला पाहिजे. म्हणजेच ॲड स्टुडंट हे मॉड्यूल आपल्याला टेस्ट करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लॉग इन मॉड्यूलला कॉल करावं लागेल. ओके, सपोज कन्सिडर करा तिथं लॉग इन मॉड्यूल डेव्हलपरकडून डेव्हलप केलेले नाही आहे, प्रिपेअर्ड नाही आहे, राईट. सध्या ते प्रिपेअर्ड नाही आहे डेव्हलपरकडून. तर त्यावेळी काय केलं, लॉग इन मॉड्यूल म्हणजे मेन पहिल्यांदा बेस आला ना, सो ते टॉपला असणार लॉग इन मॉड्यूल, राईट. सो लॉग इन मॉड्यूल आपल्याकडं रेडी नाही आहे, हां, कशासाठी, एक्झिक्यूटसाठी किंवा त्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड होण्यासाठी. सध्या तरी ते डेव्हलपरकडून डेव्हलप केलेलं नाही आहे. ओके, तर ॲड स्टुडंट हे मॉड्यूल एक्झिक्यूट कसं होईल,
तर अशा वेळी काय केलं जातं, तिथं लॉग इन मॉड्यूलचा डमी मॉड्यूल तयार केला जातो. ओके, तो डमी मॉड्यूल काय करतो, त्या लॉग इन मॉड्यूलला कॉल करतो, प्लस तो काय करतो, जे काही ॲड स्टुडंटची फंक्शनॅलिटीज आहेत त्या एक्झिक्यूट करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, ॲड स्टुडंट हे मॉड्यूल टेस्ट केलं जातं. सो इथं लॉग इन मॉड्यूल हा कोण झाला, ड्रायव्हर झाला. मी काय सांगितलं मगाशी, ड्रायव्हर म्हणजे काय असणार, जो टॉपला असतो, राईट, जो टॉपला असतो आणि जो रेडी नसतो. म्हणून त्याच्यासाठी आपण दुसरा एक डमी मॉड्यूल किंवा डमी प्रोग्राम तयार करतो, त्यालाच काय म्हटलं जातं, ड्रायव्हर्स. अशा कंडिशनमध्ये काय असतं, जे बॉटमचे मॉड्यूल असतात ते रेडी असतात एक्झिक्युशनसाठी, राईट. म्हणजे इथं कोण आहे, आपला ॲड स्टुडंट हा मॉड्यूल आहे, तो रेडी आहे एक्झिक्युशनसाठी. पण त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड टॉपला जो कोणी असणार आहे लॉग इन मॉड्यूल, तो रेडी आहे का, डेव्हलपरने डेव्हलप केलेला आहे का नाही. तर त्यावेळी आपण अजून काय केला, एक डमी मॉड्यूल घेतला आणि तो डमी मॉड्यूल दॅट इज नथिंग बट कोण झाला, लॉग इन मॉड्यूल आपला, राईट. सो लॉग इन मॉड्यूल हा इथं कोण झाला, आपला जो आपण क्रिएट केलेला डमी मॉड्यूल आहे तो इथं ड्रायव्हर झाला. लक्षात येते. मग त्यामुळे तो काय करतो, जो काही लॉग इन मॉड्यूल आहे त्याला कॉल करतो, प्लस ज्या काही ॲड स्टुडंटच्या फंक्शनॅलिटीज आहेत त्या कॉल करतो आणि काय करतो, तो जो काही मॉड्यूल असणार आहे जो आपण टेस्ट करणार आहोत त्याचं तो टेस्ट केला जातो. लक्षात येतं आहे. मग इथं ड्रायव्हर कोण झाला, लॉग इन मॉड्यूल. ओके, आणि बॉटमला कोण असणार आहेत त्याच्या, ॲड स्टुडंट अँड कॅन्सलेशन स्टुडंट. लक्षात येतं आहे नक्की सगळ्यांच्या. ओके, थँक्यू. नेक्स्ट असणार आहे स्टब इन युनिट टेस्टिंग. आता स्टब म्हणजे नेमकं काय आणि ते कधी यूज केलं जातं, तर स्टब आर बेसिकली यूज्ड इन टॉप डाऊन अप्रोच ऑफ इंटिग्रेशन टेस्टिंग. आता टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय, इथं टॉपला जो कोणी मॉड्यूल असणार आहे तो रेडी असतो एक्झिक्युशनसाठी, टेस्टिंगसाठी. बट जे काही बॉटमचे मॉड्यूल्स असणार आहेत ते काय केले जातात, ते रेडी नसतात, प्रिपेअर्ड नसतात. ओके, आणि ड्रायव्हर्समध्ये काय होतं, बॉटम अप होतं. तिथं काय होतं, बॉटमचे जे काही मॉड्यूल्स होते ते प्रिपेअर्ड होते, रेडी होते टेस्टिंगसाठी, बट जो टॉपचा होतो तो प्रिपेअर्ड नव्हता. आणि स्टबमध्ये रिव्हर्स केस आहे, त्याच्यामध्ये काय असतं, जे काही टॉपचे मॉड्यूल्स आहेत ते रेडी असतात, बट जे काही बॉटमचे मॉड्यूल्स असतात ते प्रिपेअर्ड नसतात टेस्टिंगसाठी. ओके, सो स्टब्स आर बेसिकली यूज्ड इन टॉप डाऊन अप्रोच ऑफ इंटिग्रेशन टेस्टिंग. नेक्स्ट, in this approach the upper module are prepared first and the ready for testing while the bottom modules are not yet prepared by the developers. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी इथं, जे काही अप्पर मॉड्यूल्स असणार आहेत, जे काही टॉपला मॉड्यूल्स असणार आहेत ते काय केले जातात, फर्स्टली प्रिपेअर्ड केले जातात आणि ते टेस्टिंगसाठी रेडी होतात. पण जे काही बॉटमचे मॉड्यूल्स असतात ते डेव्हलपरकडून प्रिपेअर्ड केलेले नसतात, राईट. सो in order to form the complete application, we create dummy programs for the lower modules in the application so that all the functionality can be tested. आता आपल्याला कंप्लीट ॲप्लिकेशन तर टेस्ट करायचं आहे आणि इथे तर काय आहे, फक्त जो काही टॉप मॉड्यूल जो आहे, जो कोणी अप्पर मॉड्यूल आहे तो फक्त रेडी आहे, प्रिपेअर्ड आहे डेव्हलपरकडून, आणि जे काही बॉटमचे आहेत ते मॉड्यूल्स प्रिपेअर्ड नाही आहेत टेस्टिंगसाठी. तर अशा वेळी काय केलं जातं, ते जे काही बॉटमचे मॉड्यूल्स आहेत त्यांचा डमी मॉड्यूल तयार केला जातो. ओके, डमी प्रोग्राम तयार केला जातो. लोअर जे काही मॉड्यूल्स असणार आहेत बॉटमला त्यांचा डमी मॉड्यूल किंवा डमी प्रोग्राम तयार केला जातो आणि जे काही ऑल फंक्शनॅलिटीज असणार आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या टेस्ट केल्या जातात. ओके, 4 बेसिक टाईप्स ऑफ स्टब्स आर फॉलोज. आता 4 टाईपचे स्टब्स कुठले कुठले आहेत ते बघूया. Display a trace message which is used by the module being tested. Okay. नेक्स्ट असणार आहे डिस्प्ले दी पॅरामीटर व्हॅल्यूज विच आर युज्ड बाय दी मॉड्यूल्स. ते काय डिस्प्ले करतं, पहिल्यांदा तो मेसेज जो काही ट्रेस केलेला आहे तो डिस्प्ले करतं. नेक्स्ट काय करतं, ज्या काही पॅरामीटर्सच्या व्हॅल्यू आहेत जे ते मॉड्यूल्स यूज करतात ते डिस्प्ले केल्या जातात. नेक्स्ट रिटर्न दी व्हॅल्यूज विच आर युज्ड बाय दी मॉड्यूल्स. त्या मॉड्यूल्सकडून ज्या काही व्हॅल्यू यूज केलेल्या आहेत त्या रिटर्न केल्या जातात. नेक्स्ट रिटर्न दी व्हॅल्यूज सिलेक्टेड बाय दी पॅरामीटर्स विच आर युज्ड बाय दी मॉड्यूल्स बीइंग टेस्टेड. दीज आर दी 4 टाईप्स ऑफ स्टब्स. ओके, आता त्या स्टबचं एक्झाम्पल बघूया आपण. स्टब म्हणजे मी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये काय होतं, टॉपचा जो मॉड्यूल असणार आहे अप्पर मॉड्यूल तो रेडी असणार आहे टेस्टिंगसाठी, बट जो बॉटमचं असणार आहे ते रेडी नसणार आहेत. सो त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. सपोज
इफ वी हॅव ॲन ॲप्लिकेशन इन विच देअर आर 3 मॉड्यूल्स. मगाचंच एक्झाम्पल परत एकदा घेऊया आपण. त्याच्यामध्ये कोणकोणते मॉड्यूल्स असणार आहेत? लॉग इन मॉड्यूल, ॲड स्टुडंट अँड कॅन्सल ॲडमिशन. राईट. नाऊ सपोज वी आर डुईंग युनिट टेस्टिंग ऑफ दी मॉड्यूल लॉग इन अँड दी मॉड्यूल्स ॲड स्टुडंट अँड कॅन्सल ॲडमिशन आर येट नॉट प्रिपेअर्ड. ओके, आपल्याला कशाचं टेस्टिंग करायचं आहे? लॉग इन मॉड्यूलचं टेस्टिंग करायचं आहे. ओके, तो रेडी आहे टेस्टिंगसाठी. बट ॲड स्टुडंट आणि कॅन्सल ॲडमिशन ह्याचे जे काही मॉड्यूल्स आहेत हे सध्या तरी डेव्हलपरकडून प्रिपेअर्ड झालेले नाही आहेत. ओके, असं सपोज करूया आपण. देन वी विल क्रिएट डमी मॉड्यूल फॉर ॲड स्टुडंट अँड कॅन्सल ॲडमिशन इन ऑर्डर टू कॅरी आउट टेस्टिंग ऑफ लॉग इन मॉड्यूल्स. त्यावेळी काय केलं जातं? डमी मॉड्यूल तयार केला जातो किंवा डमी प्रोग्राम तयार केला जातो. कोणासाठी? तर जे काही ॲड स्टुडंट अँड कॅन्सल ॲडमिशन असे जे काही 2 मॉड्यूल्स आहेत त्याच्यासाठी डमी मॉड्यूल तयार केला जातो. का? कारण आपल्याला लॉग इन मॉड्यूल टेस्टिंग करायचं आहे ना त्याचं. सो दिस डमी मॉड्यूल्स ऑफ ॲड स्टुडंट अँड कॅन्सलेशन ॲडमिशन्स आर नोन ॲज स्टब. आणि जे काही आपण डमी मॉड्यूल्स किंवा जो काही डमी प्रोग्राम तयार केलेला आहे ॲड स्टुडंट अँड कॅन्सल ॲडमिशनसाठी त्यालाच काय म्हटलं जातं? स्टब म्हटलं जातं. लक्षात येतं आहे? दे रिसिव्ज इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लॉग इन मॉड्यूल. ते काय करतात? जे काही आपण डमी मॉड्यूल तयार केले ते लॉग इन मॉड्यूलकडून जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते काय करतात? ॲक्सेप्ट करतात अँड डिस्प्ले दी सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ लॉग इन फंक्शनॅलिटी. आणि ते जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते ॲक्सेप्ट करून ते जे काही लॉग इन मॉड्यूल असणार आहे त्याची फंक्शनॅलिटी सक्सेसफुल झाले त्याचं फंक्शन की फेल झाले हा मेसेज डिस्प्ले करते. राईट. लक्षात येते सगळ्यांच्या? त्याची एक पण डायग्रॅम बघूया. ओके, जो कोणी टॉपला असणार आहे तो कोण असणार आहे? ड्रायव्हर. राईट. नेक्स्ट ते काय करणार आहे? आणि जे लास्ट बॉटमला कोण असणार आहेत? स्टब. ही कशाची फिगर असणार आहे? युनिट टेस्ट एन्व्हायरमेंटची. लक्षात येते तुम्हाला? याच्यामध्ये ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या टेस्ट केसेस ड्रायव्हरकडे सेंड केलेल्या आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या? ड्रायव्हर म्हणजे काय, स्टब म्हणजे काय, युनिट टेस्टिंग म्हणजे ॲक्च्युली काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत अँड टाईप्स ऑफ लेवल्स हे आपण ह्या लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे. थँक्यू.